राहुल साहेब, तुम्ही म्हणालात की महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर जर हे नाटक असेल ठाकरे बंधू युतीचं, तर ते प्रीती संगम. मी नाटक हा शब्द वापरला नाही. प्रीती संगम असं तुम्ही नाव दिलं, पण मध्यंतरी महायुतीतल्या नेत्यांनी म्हटलं की महाराष्ट्रात सध्या भाऊबंदकी चालू आहे. बघा, महाराष्ट्रामध्ये भाऊबंदकी व्हावी असं काही लोकांना सतत वाटतं, प्रत्यक्ष. मग त्या भाजपला वाटतं मिंद्यांमध्ये भाऊबंदकी व्हावी, मिंद्यांना वाटतं अजित पवारकडे भाऊबंदकी व्हावी, आणि भाजपला वाटतं की संपूर्ण देशामध्ये भाऊबंदकी व्हावी आणि आम्ही राज्य करावं. फोडा झोडा आणि राज्य करा ही भाजपची नीती आहे. पण या सगळ्यातून आम्ही आता बाहेर येऊन हा प्रीतिसंगमाचा प्रयोग करतो आहोत ना, त्याच्यामुळे त्यांच्या पोटात दुखत आहे. नगरपालिकेच्या निवडणुका म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका नाहीत. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही वेगळी निवडणूक आहे. ही संवेदनशील निवडणूक आहे, ही भावनात्मक निवडणूक आहे, आणि ही मुंबई वाचवण्याची निवडणूक आहे. त्याच्यामुळे जर त्याच्या काही दिवसांपूर्वी केला होता मराठी माणूस कॅम्पेन राबवलं होता. आशिष शेलारांनी ट्विट केलंय की दऱ्याखोऱ्यातल्या मराठी माणसांनी मशालीला आईस्क्रीमच्या कोणासारखा. नाही ठीक आहे. कोणते आशिष शेलार काय म्हणतात त्याच्यावरती या राज्याचं नाव तर भाजपचे राजकारण हल्ली चालत नाही. मुंबईतले राजकारण चालत नाही त्यांच्या बोलण्यावर, हे त्यांनाही माहिती आहे. तेव्हा असे टीका टिप्पण्या करून काही आम्हाला फरक पडत नाही. ही मुंबई मराठी माणसाची आहे. भारतीय जनता पक्षाचा आमदार पराग शहा हा रस्त्यावर उतरून एका मराठी रिक्षावाल्याला मारतो. तो चुकला असेल, त्याने नियम मोडला असेल, पण भारतीय जनता पक्षाचं सरकार या राज्यामध्ये रोज नियम मोडत आहे. मी कालही म्हणालो, नियमबाह्य पद्धतीनं अडाणीला अख्खी मुंबई दिली. पराग शहा जाऊन अडाणीची कॉलर पकडणार आहेत का? हिंमत आहे? किंवा पराग शहा जाऊन देवेंद्र फडणवीसांना जाब विचारणार आहेत, तुम्ही नियमबाह्य पद्धतीनं मुंबईतल्या जमिनी, मिठागृह, धारावीचे भूखंड कसे दिले? महानगरपालिकेनं नियम मोडून FSI संदर्भातले निर्णय नियमबाह्य पद्धतीनं अडाणीच्या सोयीचे कसे घेतले? या संदर्भात पराग शहासारखे जे नवीन गुंड निर्माण झालेले आहेत राजकारणातले, ते प्रश्न विचारतील का? जर त्यांनी तो प्रश्न विचारला तर मी त्यांच्या रिक्षावाल्याला मारल्याचं समर्थन करेन. काँग्रेसला चांगलं यश मिळालेलं आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. काँग्रेसला भाजपची बी टीम म्हटलेलं आहे. रोहित पवार जे आपले मित्रपक्ष बघा, हा ते म्हणतात की काँग्रेसच भाजपची बी टीम बनलेली आहे. एक लक्षात घ्या, हे स्थानिक पातळीवरती काही वेगळा विचार कुठे झाला असेल त्याच्याविषयी मी म्हणणार नाही, पण ओव्हरऑल काँग्रेसला चांगलं यश मिळालेलं आहे आणि त्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन करू. काँग्रेस येते तुमच्याबरोबर काय काही बोलणं झालं? हे निकाल पाहता असं वाटत नाही का की महाविकास आघाडी आणि मनसेनं एकत्र असावं? कारण आमची खूप इच्छा आहे की महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारे मतभेद असू नयेत आणि राज ठाकरे यांच्यासह मुंबई महानगरपालिकेत आम्ही लढावं, म्हणजे काँग्रेसला आम्ही आवाहन केलेलं आहे. पण काँग्रेसच्या नेत्यांना मुंबई स्वतंत्रपणे लढायची आहे. मुंबईच्या बाहेर ते एकत्र यायला तयार आहे, मुंबई सोडून. आता त्यांची काही गणितं असतील, पण अमरावती, चंद्रपूर, वर्धा या भागात काँग्रेसला मोठ्या प्रमाणात नगरपालिकात यश मिळालं, पण मुंबईचं राजकारण वेगळं आहे. आम्ही त्यांना वारंवार आवाहन करतो की आपण एकत्र लढलं पाहिजे. जर भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा असेल तर आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे, मतभेद बाजूला ठेवून. काँग्रेस सोबत येणार तुमच्या मुंबई असा आमचा साधारण मुंबईच्या बाहेर अनेक महानगरपालिकांमध्ये किंवा जिल्हा परिषदामध्ये आम्ही समन्वयानं किंवा एकत्र येऊन निवडणुका लढू शकतो.